फ्रेंड्स, पोटावरची चरबी कमी होण्यासाठी आणि वजन कमी होण्यासाठी उन्हाळा हा ऋतू बेस्ट आहे. त्यामुळे ही वेळ बिलकुल वाया घालू नका. सातत्याने प्रयत्न करत राहा, नक्कीच तुम्हाला रिझल्ट दिसेल. ते त्यासाठी 4 इम्पॉर्टंट टिप्स मी तुम्हाला आज सांगणार आहे. सगळ्यात पहिली टिप म्हणजे या दिवसात भूक कमी लागते आणि डिहायड्रेशन देखील होऊ शकतं. त्यामुळे लिक्विड्स आपण जास्तीत जास्त घेतली पाहिजे, जसं की लिंबू पाणी आहे, ताक आहे. त्यामुळे पोट भरलेलं राहील, इतर काही खाल्लं जाणार नाही आणि त्यामुळे कॅलरीज इंटेक कमी होईल आणि वजन कमी होईल. टिप नंबर 2 म्हणजे खूप वेळ एका जागेवर बसून राहू नका. दर 1 तासाने 1 मिनिटाचा ब्रेक घ्या. म्हणजे वॉक करू शकता, जिना चढ उतार करू शकता किंवा 2 सूर्यनमस्कार घालू शकता. त्यामुळे फॅट अकोम्युलेशन होणार नाही. आणि तिसरी टिप म्हणजे जेवल्यानंतर लगेचच बसू नका. बसायचंच असेल तर वज्रासनात बसा. दुपारच्या जेवल्यानंतर 5 मिनिट किमान तुम्ही वज्रासनात बसला तर मेटाबॉलिझम इम्प्रूव्ह होईल आणि फॅट कमी व्हायला मदत होईल. आणि रात्रीच्या जेवल्यानंतर शतपावली करा. म्हणजे जेवल्यानंतर सावकाश किमान 100 पावलं चाला. 4 नंबरची टिप म्हणजे रात्री झोपताना पोटाला तेलाने मसाज करा. एरंड तेलाने करू शकता, तीळ तेलाने करू शकता किंवा साध्या खोबरेल तेलाने देखील 5 ते 10 मिनिट मसाज करा आणि त्यानंतर पोटाला शेक द्या. तर शेक कसा द्यायचा? तुमच्याकडे गरम पाण्याची पिशवी असेल तर त्याने शेकू शकता किंवा गरम पाणी करून त्यात टॉवेल बुडवायचा, तो पिळून घ्यायचा आणि तो टॉवेल सगळ्या पोटावर ठेवायचा. किंवा 5 ते 10 मिनिट शेक द्यायचा. घाम येतो आणि त्यामुळे चरबी वितळण्यासाठी मदत होते. ह्या 4 टिप जर तुम्ही फॉलो केला तर नक्कीच तुमची पोटावरची चरबी कमी होईल. थँक्यू.